नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ. सरकारी कर्मचाऱ्यांची 2021 पासूनची मोठी मागणी मान्य होणार. सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2021 पासूनची मोठी मागणी मान्य होणार असून लवकरच सरकार मोठा घेण्याच्या तयारीत आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. ही बातमी अशा कर्मचाऱ्यांसाठी खास ठरणार आहे जे कर्मचारी कोरोनाच्या आधीपासून सेवेत आहेत. सरकारने कोरोना काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा लाभ थांबवला होता. कोरोना महामारीच्या काळात महागाई भत्ता रोखून ठेवण्यात आला होता. मात्र आता रोखून ठेवण्यात आलेला सदर महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्याची शक्यता आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील थकीत देय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे देशभरातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आशाचे वातावरण निर्माण झाले आहे. तज्ज्ञांच्या मते या प्रकरणात न्यायालय कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय देण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास रोखून ठेवलेला 18 महिन्यांचा डीए अदा करण्यात येणार आहे. दरम्यान कर्मचारी युनियनकडून सरकारकडे वन टाइम सेटलमेंटची मागणी करण्यात येत आहे. या प्रस्तावानुसार 18 महिन्यांची डीए थकबाकी रोख स्वरूपात देण्याऐवजी एकदाच डीए मध्ये 5% वाढ करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आता सरकार या संदर्भात नेमका कोणता निर्णय घेणार या प्रतीक्षेत आहेत.